नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कलर्स मराठीवर नुकतीच अशोक मामा ही नवी कोरी मालिका आपल्या भेटीला आलेली आहे आणि त्याचा पहिला भाग नुकताच प्रसारित झाला आहे आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल याच्यामध्ये शंकाच नाही. पण आता जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबियांची या पहिल्या भागावरची काय प्रतिक्रिया आहे. नमस्कार. कित्येक वर्षानंतरचं त्यांचं पुनरागमन आणि मला वाटतं त्या अनुषंगाने जो पहिला भाग आत्ता आम्ही बघितला हा अप्रतिम, हा मला एकच शब्द वाटतो. कारण सगळ्या भावना ज्या कलाकाराने आत्तापर्यंतच्या आयुष्यात मांडलेल्या आहेत त्यातल्या सगळ्या भावनांची सरमिसळ या पहिल्या एपिसोडमध्ये होती. म्हणजे ती ज्यांची जी विनोदी ढंग त्यांचा जो पहिला आहे, त्याचबरोबर करुण रस, त्याचबरोबर त्यांच्या आवाजातली जी आत्तापर्यंतची आपण वलय बघत आलेलो आहोत त्या पद्धतीचा पहिला एपिसोड. आणि मला खूप आनंद होतो आहे की इतक्या वर्षानंतर थांबून त्याने खास त्याची आवड आहे जी ॲक्टिंग, त्या पद्धतीचं तिसरं माध्यम जे सिरियल, जे स्वतः तो नाही म्हणत होता, हा आज अशोक मामा म्हणजे माझा भाई ह्यांनी आज ते ॲक्सेप्ट केलं आणि अशा प्रकारची सिरियल दिली. कारण एक कुठलीही सिरियल म्हणा, कुठलंही चित्रपट म्हणा, नाटक म्हणा, त्या कलाकाराने आजपर्यंत स्वतःचं सर्वस्व दिलेलं आहे आणि मला वाटतं त्याच प्रकारचा तो पहिला एपिसोड होता. या सर्व प्रकारामधले जे आत्ताचे प्रोड्युसर्स आहेत त्यांचे मी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. आणखीन त्यांना धन्यवाद एका गोष्टीसाठी देतो की ते अशोक भाईला माझ्या प्रवृत्त करू शकले की सिरियल करावे. आणि सिरियल करणं हे कठीण काम आहे जे त्याला स्वतःला आयुष्यात कधीच आवडलं नव्हतं, पण मला वाटतं त्याने ते खूप मनापासून केलेलं आहे. आणि या सर्व मालिकेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. कलर्स मराठीला पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ताईंकडून ऐकायचं आहे, पहिला एपिसोड बघितल्यानंतर कसं वाटलंय? नाही, मला खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं. म्हणजे जी काही मेहनत केली, गेले काही महिने आम्ही या मालिकेच्या पाठीमागे करतो, त्याचं चीज झाल्यासारखं वाटलं. आणि याच्यात खूप लोकांचे एफर्ट्स आहेत. तर टीमवर्क आहे बऱ्यापैकी, खूप मोठं टीमवर्क असतं, माहितीच आहे तुला. त्यामुळे सगळ्या टीमची मी खूप आभारी आहे. मी नूतन अनिल खवटे आणि अशोक माझ्या मिस्टरांचे मावस भाऊ. आम्ही मुद्दाम इकडे आलो आहे त्यांचा हा प्रोग्राम बघण्यासाठी. गोव्याला पण प्रस्तावित होणार आहे, पण तरी पण आम्हाला निवेदिता म्हणाली तुम्ही इकडे येऊन हा लाईव्ह शो बघा, म्हणून आम्ही आलो. पण मला खरोखरच फार छान वाटतं कारण अशोकचा अभिनय अगदी वेगळाच आहे. त्याचं कामाची स्वरूप अगदी मिक्स रिॲक्शन बघून खरंच बरं वाटलं. अशोकचं नेहमीच टॉपवर होता, पण टी व्ही सिरियलमध्ये तो आला म्हणून खरंच बरं वाटतं. कारण आज रोजच कलर्स वाहिनीवर त्याचा शो बघायला मिळेल म्हणून आम्हाला आनंद होतो आहे. मी त्याला माझा आशीर्वाद आणि शुभेच्छा देते. गॉड ब्लेस हिम. थँक्यू. मी वेदवती अनंत नाईक आणि ही सिरियलचा जो को प्रोड्युसर आहे अजित नाईक हा माझा भाऊ आहे आणि अशोक सराफ हे माझे खरंच मामा आहेत. म्हणजे हमपांच नंतर हा जो कमबॅक झाला आणि ते करायचं म्हणजे मामांबरोबर काम करायचा जो योग आला, तर व्हॉट विल आय से, म्हणजे वी आर रिअली हॅपी अँड मस्त, म्हणजे वन वर्ड की खूपच छान. म्हणजे जसं मामा नेहमी असतात तसंच ह्याच्यामध्ये पण तितकेच नेहमीप्रमाणे त्यांचे जे काम असतं. सो वी आर रिअली एन्जॉईंग अँड वर्किंग विथ हिम. हाय, नमस्कार. माझं नाव समित सराफ. अशोक मामा जगासाठी आहेत, माझ्यासाठी ते अशोक काका आहेत. अँड आय एम द ओनली वन हू कॅन से दॅट. मी 7 वर्षाचा होतो जेव्हा हमपाच ही सिरियल आली टी व्हीवर. अँड टुडे आय फील द सेम एक्साइटमेंट की जो फर्स्ट एपिसोड झाला आहे, द रेंज ऑफ इमोशन्स दॅट ॲक्टर हॅज, आणि फ्रॉम लाफिंग टू बिकमिंग सिरियस टू ब्रिंगिंग दॅट ड्रामा, आय थिंक ही इज अ कम्प्लीट ॲक्टर. महाराष्ट्र भूषण आहेत अँड वी डोंट हॅव अ बेटर ॲक्टर दॅन हिम. महाराष्ट्रासाठी ते आपला अभिमान आहेत आणि माझा अभिमान आहे की ते माझे काका आहेत. सुपर्ब सिरियल आहे, तुम्ही सगळ्यांनी बघावी. आम्ही तर बघणारच आहोत. थँक्यू सो मच. सो कुटुंबियांच्या प्रतिक्रिया तर आपण ऐकलेल्या आहेतच, पण तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशोक मामा ही मालिका पाहायला विसरू नका, फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट.
मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.